छत्रपती संभाजीनगर शहरातील जय भवानी नगर जवळील एसटी कॉलनी परिसरात 19 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हर्षद मधुकर जाधव हा पार्ट टाइम नोकरी करत शिक्षण घेत होता। रविवारी रात्री सुमारे 10:30 वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह राहत्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। मात्र मृताच्या नातेवाईकांचा दावा आहे की मृतदेह आढळला तेव्हा त्याचे हात घट्ट बांधलेले होते, त्यामुळे हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। जाधव म्हणून जो आहे तो माझा नातलग आहे आणि काल मला अचानक यांचा फोन आला, हे ते मुलाचे वडील आहे का माझ्या हर्षलने फाशी घेतली म्हणून मग मी तिथं त्यांच्या जे मुलांचा नंबर दिला सांगितलं त्याच्यासोबत राहणाऱ्या रूममेटचा। मग त्याला मी फोन केला तर त्यांनी सांगितलं आत्ताच पोलीसवाल्यांनी त्याला का त्या घाटीमध्ये नेलं। मी घाटीमध्ये नेल्यानंतर मला कळालं का त्या ठिकाणी त्याला फाशी घेण्यात आलेली म्हणून दिसलं तसं, आणि त्याचे दोन्ही हात बांधलेले दिसले दोन्ही जागांच्या मध्ये। तर फाशी अशा पद्धतीने फाशी घेणं म्हणजे शक्यच नाहीये, ती कांदा घातपातच दिसून येतोय। तुम्हाला कोणावर शक आहे का? त्या ठिकाणी आता काय सांगू शकतो, ते मुलांमध्ये राहत होता तो, आणि तो तिथं जॉब करायचं त्याचं ते रूममेट होते, ते हॉटेलच हे होतं, ते रूम होते। पोलिसांना